या ठिकाणी सांगोला तालुका विकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले विद्यमान आमदार व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गट या दोन्ही नेत्यांची आघाडी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये सांगोला विकास आघाडी या नावाखाली आघाडी झालेली आहे. आणि या आघाडीचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नी सौ संगीता नंदकुमार शिंदे यांची कडलाद जिल्हा परिषदसाठी उमेदवारी घोषित केली आणि त्याचबरोबर बापू जावेद यांची अजनाळे पंचायत समिती गणासाठी उमेदवारी निश्चित केली आणि आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी थांबलेलो. खऱ्या अर्थानं त्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक घडामोडी गेल्या 10 ते 15 दिवसात झालेल्या व तुम्ही आम्ही बघितलेल्या. उमेदवार आपण वेगळे निश्चित केलेले होते, काही कारणास्तव उमेदवारी रद्द झाल्या आणि नंतर या ठिकाणी हा गट दीपकआबांना दिलेला होता. त्यानंतर काही उमेदवार मैदान सोडून पळून गेले दुसऱ्या गटामध्ये. त्यामुळं ही उमेदवारी आपल्या शेतकरी कामगार पक्षाला जिल्हा परिषदेची देण्यात आली. त्यामुळे आपल्याला कडलास पंचायत समितीचा गण शेतकरी कामगार पक्षाकडे होता, तो गण आपल्याला दीपकआबांना द्यावा लागला. आणि अशा पद्धतीचं वातावरण झाल्यानंतर अचानकपणे आपली उमेदवारी या ठिकाणी समोर आलेली आहे. जरी उमेदवारी अचानकपणे समोर आली असली तरी आता सांगितलेल्याप्रमाणे मी 5 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. उपसरपंच म्हणून मी अकोल्यामध्ये 2 वर्ष काम केलेलं आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी 15 वर्ष काम केलेलं आहे. त्याचबरोबर माझे सहकारी जे आहेत ते सुद्धा माझे सरपंच म्हणून मंगेवालीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हे दोन्ही उमेदवार प्रशासनातील अनुभव असणारे उमेदवार आहेत. कुठल्या तर भूलथापात तुम्हाला देऊन मतदारांना आकर्षित करून तात्पुरतं या ठिकाणी समाधान तुम्हाला मतं मिळवण्यासाठी करण्याची भूमिका आमच्या दोघांच्या मनामध्ये नाही. प्रशासनाच्या माध्यमातून जो जो विकास आपल्या गावाचा आपल्या भागाचा करता येईल त्या भागासाठी आम्ही कटिबद्ध राहून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही काम करू एवढीच ग्वाही मारुती मंदिराच्या साक्षीने मी तुम्हाला ही देत असताना एक समोर बलाढ्य असा उमेदवार आहे. तर गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळे फिरतोय. प्रत्येक गावामध्ये जवळजवळ सर्व गावामध्ये आमच्या बैठका झाल्या, सर्व गावामध्ये आम्ही फिरतोय. तर ही निवडणूक आपली जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. अनेक प्रलोभनं लावली जातात, अनेक ठिकाणी मुरुम टाकला जातो, अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटीच्या डीपी बसवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दिली जातात. खऱ्या अर्थानं ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक या ठिकाणी लोकांनी हातात घेतलेली आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, जे जे शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना डीपी दिलेले आहे ते डीपी जोडून देऊन त्यांचा विद्युत पुरवठा सुरू करण्याचं काम सुद्धा विरोधी उमेदवारांना करावं निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरच लोकांनी त्यांना मतदान करावं अशी भूमिका घेऊन मी तुमच्यासमोर मांडतो. आणि या ठिकाणी हे करत असताना खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदचा किंवा पंचायत समिती सदस्याची कर्तव्य काय किंवा त्यांनी काय काम केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेळी पालन असेल, पशुपालन असेल, दुग्ध व्यवसायाला चालना देणं असेल, तुम्हाला गोट्याचे प्रकल्प असतील, तुम्हाला शेती उपयोगी साहित्य असेल, तुम्हाला शेतीची उपयोगी अवजारं असतील, हे या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे डीपी बसवण्याचे फंड्स असतील किंवा विविध ठिकाणी रस्ते करण्याचे फंड्स असतील, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा विकास आपण करू शकतो आणि त्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहून तुमच्यासाठी प्रामाणिकपणाने काम करू ही शब्द तुम्हाला या ठिकाणी कमलापूर करायसाठी दिली. ही देत असताना मला एक सांगायचं आहे, खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना निवडणुका लढवत्या का नाही लढवत्या हा प्रश्न तुमच्या माझ्या समोर उभा राहिलेला आहे. भ्रष्टाचारातून पैसा मिळवायचा, ठेकेदारी मिळवायची, भ्रष्टाचार त्या कामातून भ्रष्टाचार करून पैसा मिळवायचा, तोच या निवडणुकीत वापरायचा आणि निवडून आल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचारच करायचा आणि हा घातलेला पैसा परत काढायचा ही भूमिका समोरच्या उमेदवाराची आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, ठेकेदाराचा मुलगा तुम्हाला कधीही न्याय देऊ शकणार नाही. त्याच्या ठेकेदाराच्या व्यवसायावर तो प्राधान्याने काम करेल आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला अभिवचन देतो
की या निश्चितपणानं तुम्ही जर आम्हाला संधी दिली आणि संधी दिल्यानंतर तुमच्या संधीचं तुमच्या मताचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमचे मार्गदर्शक आहेत, दीपक आबा साळुंखे पाटील आमचे मार्गदर्शक आहेत. या दोघांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं भ्रष्टाचार मुक्त आणि शेतकऱ्यांच्या हिताचं, गोरगरीब जनतेच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या हिताचं, सगळ्या जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी घेऊन निश्चितपणानं आम्ही पुढील 5 वर्षामध्ये काम करू. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला आणि मोठ्या मताधिक्यानं आम्हाला निवडून द्याल अशी कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि ते काम तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल अशी मला अपेक्षा आहे. एवढंच या ठिकाणी विनम्र अभिवादन